नमस्कार. साम बाप्पा या विशेष कार्यक्रमात मी संजय भुसकुटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण गणरायाचं जे वर्णन नेहमी करतो, तू ज्ञानमयो विज्ञानमयोसी, त्या पुढे जाऊन गणराया म्हणजे भक्तीची केवळ उपासना नव्हे तर निसर्ग देवतेची खरं आराध्य देवता म्हणून तिची उपासना करणं ही वर्तमानाची जबाबदारी आणि समृद्ध भविष्याची खऱ्या अर्थानं नांदी ठरेल. म्हणून आजच्या साम बाप्पामध्ये अशाच एका व्यक्तिमत्वाबरोबर चर्चा करणार आहोत जे तरुणांचा भविष्यातील समर्थ भारताचा दृष्टिकोन बाप्पाच्या उत्सवात व्यक्त करणार आहेतच आणि त्यांच्या मनात काय नवीन पर्यावरणविषयी संवेदना आहेत, अवरोह आहेत, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर चर्चेत आज सहभागी होत आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय अध्यक्ष सिद्धेशजी कदम. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद. आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एक तरुण अध्यक्ष म्हणून आपण जेव्हा रुजू झालात त्यानंतर आपण हा जो आज कार्यक्रम करतो आहे त्याकडे पाहिल्यानंतर असं आपल्याला वाटतं का की गेल्या 3 दशकामध्ये संगणकीय क्रांतीनंतर उत्सवातून होणारे जे बदल आहेत हे पर्यावरणाला मारक ठरायला लागले आणि काही प्रश्न समोर यायला लागले. काय वाटतं हे झालेले बदल जे आहेत ते किती परिणाम करतायत? मी आपल्याला एक जुनी आठवण सांगतो. लहानपणी आमचे वडील रामदासबाई हे हनुमाननगरमध्ये गणेशोत्सव आम्ही साजरा करायचो आणि ती रांग म्हणजे 1-1, 2-2 किलोमीटर लांब रांग असायची. त्याच्यामध्ये महाराजांचा देखावा असू द्या, लोकमान्य टिळकांचे जे मेसेज असतील ते मेसेज असतील, तिथून आज आपण पाहतो तर आजचा जो देखावा आहे हा बहुतांश ठिकाणी हा जो देखावा असतो हा पर्यावरणाच्या निगडीत देखावा असतो. बरोबर. म्हणजे मी साधारणतः 90 दशकाची गोष्ट करतोय आणि तेव्हापासून आजपर्यंत जी आमची जनरेशन आहे त्यांनाही कळलेलं आहे की पर्यावरण हा एक महत्त्वाचा घटक आणि महत्त्वाचा विषय झालेला आहे. म्हणून हा जो बदल आहे म्हणजे लोकांमध्ये जनजागृती स्वतःहून झालेली आहे असं मला कुठेतरी वाटतं. तेच आपण जर पाहिलं तर शाडूच्या माती असतील, कोकणातली लाल माती असेल किंवा इतर जे ऑर्गॅनिक ज्या माती आहेत त्यांचा वापरसुद्धा बराच झालेला आहे. कुठल्याही आपण जेव्हा मूर्ती जेव्हा घ्यायला जातो त्यावेळेला एक सेक्शन असतोच इको फ्रेंडली, बरोबर, आणि तो मोठा असतो. त्याच्यामध्ये आज असे सुद्धा आहेत की कागदाच्या गणपती जे आहेत त्या 5 फुटाच्या 10 फुटाच्या सुद्धा होतात. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की जो पूर्वी 90च्या संगणकीय क्रांतीनंतर नकारात्मक जो बदल होता तो आता सकारात्मककडे वाटचाल करतोय गेल्या 5-10 वर्षामध्ये. म्हणजे ती जनजागृती एकूण असणाऱ्या वर्तमान पिढीमध्ये जबाबदारीचं भान निर्माण करते असं वाटतं आपल्याला. 100%. बिकॉज जे आम्ही म्हणतो मिलेनियल्स, जेनझी हे जे आहेत तर मिलेनियल्समध्ये सुद्धा तो परिवर्तन दिसायला लागला. आणि जे जेनझी आहे जे आत्ताचं दशक आत्ताची यूथ आहे, आम्ही सुद्धा यूथच आहोत, पण आमच्या सुद्धा जे यूथ आहेत त्यांना तर असं वाटतं की ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोहोचवतात. तसं मी एक छोटीशी रील पाहिली आता सकाळी. अशीच युवा 3 मुलं होती, त्यांनी छानसं एक कंपॅरिझन केलेलं. आता अनंत चतुर्थी येते, विसर्जनाचा दिवस येते 17 तारखेला. छानसं कंपॅरिझन केलेलं की पारंपरिक पद्धतीने विसर्जन आणि एक जे DJ आहेत, शोषा आहे त्या पद्धतीने विसर्जन. तर जो पारंपरिक पद्धतीने जो विसर्जन असतो त्याला प्रोत्साहन कसं द्यायचं हे त्यांनी रीलच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेलं. म्हणून जे आताची जी युवा पिढी आहे 17 वर्षाची 18 वर्षाची त्यांनाही ती जनजागृती करायची ती रीलच्या माध्यमातून. म्हणजे आपण तो बदल पाहतोय. पण असं सांगा की हा बदल जो दिसतो ते यावर्षी पण आपल्या संकल्पनेतून आपण जी यावर्षीची व्यापक जनजागृती केली, वेगवेगळी माध्यमं आहेत, साम TV देखील त्यामध्ये सहभागी होत आहे, तर त्याकरता आपण एक शहाणपण डेगा देवा असा एक नवीन थॉट घेतलात की बाबा देवा आता हे शहाणपण आम्हाला सगळ्यांना दे. आणि त्यामध्ये विशेषतः तो लहान मुलगा वापरून तो संदेश देतोय. ही संकल्पना कशी सुचली? कारण हे एक वेगळेपण आहे तारुण्याचं की आपण जरी अध्यक्ष असणार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तरी संकल्पना देताना केवळ संदेश नाही द्यायचा, तो वेगळ्या माध्यमातून द्यायचं काम केलं, तो लोकांपर्यंत पोहोचला. काय वाटतं? आजच्या जनरेशनला काय पाहिजे? आज जर आपण त्यांना सांगितलं की हे करू नका, ते कसं करायचं त्यांची बुद्धी त्याच्यावर चालते. बरोबर. आणि जसं आपण उदाहरण दिलं आमच्या कॅम्पेनचं शहाणपण दे का देवा, त्याच्यात लहान मुलं याच्यासाठी माझी मुलगी 4-4.5 वर्षाची आहे. बरोबर.
माझे सगळे मित्रमंडळी, आम्ही सगळे एक ग्रुपची सगळ्यांची मुलं त्याच वयोगटातली आहे. तर शाळेतून ज्या काय गोष्टी ते शिकून येतात किंवा त्यांना जे सांगण्यात येतं ते कधीतरी घरात येऊन आम्हाला सुद्धा सांगतात. बरोबर. की डॅडी हे नका करू, हे दिस इज नॉट गुड. म्हणजे त्यांना इको फ्रेंडली किंवा असं अजून त्यांना कॉन्सेप्ट येत, पण त्यांना हे तरी माहिती आहे की झाडचं महत्त्व काय आहे, झाडाचं महत्त्व काय आहे, कचरा आपण कुठेही न टाकणं त्याचं महत्त्व काय आहे. म्हणून आम्ही असा विचार केला की एक जर लहान बाळ आपल्याला संदेश देतोय की काय चूक आहे काय बरोबर आहे, जर त्याला कळतं तर एक अडल्ट म्हणून आपल्याला तर ते लहानपणापासून आपण पाहतोय आणि त्याचे परिणाम काय होतात तेही पाहिलेत. म्हणून आपण ह्याविषयी आम्ही डिसाईड केलं की शहाणपण देगा देगामध्ये आपण एक अँबॅसेडर म्हणू शकतो. बरोबर. तो जो एक लहान बाळ म्हणजे त्याच्या फ्युचरसाठी तो आपल्याला विनंती करतो. आम्हाला म्हणजे बऱ्याच वेळा असं नाही तर लोक स्वीकारतात, सेलिब्रिटी घेतात, अशा प्रमुख लोकांना देतात, पण तुम्ही एक नॉन फेस, ज्याला फेस नाही असा, फेसलेस असा एक चेहरा समोर आणलात आणि ते असं बाळ आहे की ते बाळ सांगताय म्हटल्यानंतर ऐकणं भागच आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या जीवनात हा वैयक्तिक जीवनामध्ये तो एक सेलिब्रिटी स्वतः आहे. खरं खरं. आपण जर मी साधं उदाहरण देतो, जर मी माझ्या घरामध्ये सेग्रिगेशन ऑफ वेस्ट केलं, आय एम अ सेलिब्रिटी. राईट. क्या बात. माझ्या शेजारी जर करत नाही, त्यांनी जर करायला सुरुवात केलं, ही इज ऑल्सो अ सेलिब्रिटी. जो कोण व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये, बघा आज आपण सेलिब्रिटी जे आपण पडद्यावर पाहतो आपण त्यांनाच सेलिब्रिटी मानतो, पण रोजच्या जीवनामध्ये आपण असे अनेक सेलिब्रिटी आपल्या जीवनाच्या डायरेक्ट कनेक्शनमध्ये असतात. बरोबर. कचरावाला आहे, ते सेलिब्रिटी आहेत खरं तर. क्या बात. मी आताच माझ्या मित्रांना सांगत होतो की आज आपण सेग्रिगेशन ऑफ वेस्ट करत नाही. ई वेस्ट असेल, ड्राय वेस्ट असेल, वेट वेस्ट असेल, आपण एकामध्ये टाकून देऊन टाकतो. पण शेवटी तिकडे जेव्हा महानगरपालिका ते सेग्रिगेट होतं, तो सेग्रिगेट करणारा व्यक्तीच आहे, माणूस आहे. ही इज अ ट्रू सेलिब्रिटी. आणि ते सेग्रिगेट झाल्यानंतर मग ते त्याची विल्हेवाट लावली जाते. असेच अनेक व्यक्ती, म्हणजे खरं म्हणजे तर आमच्या बोर्डातले प्रत्येक अधिकारी हा एक सेलिब्रिटी आहे. बरोबर. त्यांच्या सण असेल, कुठलेही त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही अडीअडचणी आली तरी ते कधी पण हाक मारा, ते फील्डवर असतात. बरोबर. खरं म्हणजे आमच्या बोर्डाचं दुर्दैव असं आहे की आम्हाला तेवढं रेकग्निशन अजून मिळालं नाही. खरं खरं. कारण प्रश्नच एवढे आहेत, खूप एवढे आहेत की किती केले तरी काम कमी आहे. आणि प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये आमच्या बोर्डाच्या माध्यमातून आम्ही डायरेक्शन देत असतो की हे असं केलं पाहिजे, हे असं करा, हे असं केलं तर असं होईल. कधी आम्ही ते ठोकशाही किंवा नाही हे केलंच पाहिजे नाही. प्रत्येक वेळेला सगळ्या स्टेक होल्डर्सना सोबत घेऊन जर आपण चाललो तर त्याची अंमलबजावणी चांगल्या रीतीने होते. पण असं नेहमी म्हणणं असतं की म्हणजे साधारणतः तुमच्यासारख्या नवीन तरुणांचं की कायद्याचा धाक दाखवून त्याच्यावर बंधन आणण्यापेक्षा आपण व्यक्तीने अनुशासनाच्या माध्यमातून, जनजागृतीच्या माध्यमातून किंवा बिहेवियरल चेंज करून जो बदल होतो तो कायमस्वरूपी टिकू शकतो. 100%. आता एक साधं उदाहरण देतो की बिहेवियरल चेंज संदर्भात आपण जर म्हटलं तर आता आमचं जे जनरेशन आहे, आम्ही वेळेचं पथ्य पाळतो, जेवणाचं पथ्य पाळतो, प्रयत्न करतो, ट्राय करतो एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये. तर हा बिहेवियरल चेंज झालेला आहे. म्हणजे आजच्या जीवनामध्ये इट इज बिकम अ रेस, पण रेस फॉर अ बेटर लिव्हिंग, रेस फॉर नॉट टू प्रोग्रेस तुमच्या बिझनेसमध्ये. आजच्या जनरेशन म्हणजे आमचं जनरेशन इज क्वाईट सॅटिस्फाईड जे आहे ते. म्हणजे मी माझंच उदाहरण नाही तर इतर माझे जे जनरेशन जे जॉब करतात किंवा मग जे कॉलेजमध्ये असतील तर दे एव्हरीवन इज लुकिंग फॉर अ बेटर लिव्हिंग. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये आपण संतुष्ट केव्हा होतो आणि ते संतुष्ट हे बिहेवियरल चेंजेसमुळे होतं. म्हणजे आता मी सेग्रिगेशनचं वेस्ट सांगितलं तर हे मी फक्त आपल्या चॅनलवरच बोलत नाही, पण इतर आमचे मित्र असतील त्यांनाही सांगतो. आणि किती लोकांनी ते अडॉप्ट करायला सुरुवात केलेली आहे, करतात. किती सोसायटीज असे आहेत ज्यांनी ते ऑलरेडी अडॉप्ट करायला सुरुवात केली. आता बिहेवियरल चेंजमध्ये अजून एक उदाहरण, कित्येक सोसायटी हा घनकचरा त्यांच्या सोसायटीमध्ये कंपोस्ट म्हणून यूज करतात. बरोबर. दिस इज बिकम बिहेवियरल चेंज बिकॉज एका कोणातरी व्यक्तीने इनिशिएटिव्ह घेतला, ते सुरू केलं. आणि बोर्डाच्या माध्यमातून कित्येक सोसायटी असे आहेत की त्यांचे STP स्वतः रिसायकल वॉटर यूज करतात. दिस इज बिकम बिहेवियरल चेंज. पाण्याची टंचाई आपल्या सगळ्यांना आढळते. मग तेव्हा आपल्याला कळतं की आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा काही गोष्टी बदल केल्या पाहिजे. आणि हा बिहेवियरल चेंज आमचीच जनरेशन नाही तर जे आपण आहात, ज्येष्ठ आहात,
त्यांच्याकडून सुद्धा आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहोत. नाही सिद्धीजी, आपण जे म्हणलात ना ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कचरा उचलणारा माणूस हा सेलिब्रिटी आहे. हा जो थॉट आज सिद्धेजीने आपल्याला या ठिकाणी सांगितला ना खूप महत्त्वाचा आहे. असा विचार करण्याची नितांत गरज आहे की आपण जरी कचरा कसाही करत असलो तरी तो सॅग्रिगेट करणारा जो माणूस आहे ना तो खरा सेलिब्रिटी आहे. तो सेलिब्रिटी आपण व्हायला पाहिजे असं तरी म्हणतात. असे वेगळे विचार अशा कार्यक्रमातून मिळतात. म्हणून साम बाप्पामध्ये आपण वेगळा विचार घेतोय. आपल्याबरोबर आहे सिद्धेजी कदम. आपण बघतो की तरुण कोणत्या दृष्टिकोनातून प्रत्येक या गोष्टींचा वर्तमानाचा जबाबदारीनं विचार करतायत. ते केवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आहेत इतकं महत्त्वाचं नाही आहे. ज्या पंतप्रधान महोदयांनी नरेंद्र मोदीजींनी या संपूर्ण विश्वाला लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट असा एक संदेश त्या ठिकाणी दिला की आपण मिशन लाईफच्या माध्यमातून त्यातला एक असणारा संकल्पित भागा म्हणजे जे आता सिद्धेजी म्हणतात त्याप्रमाणे की आपण प्रत्येकजण म्हणतात सेलिब्रिटी. या विचाराने जर आपण प्रत्येक ठिकाणी गेलो तर आपण सगळेच जण वसुंधरेचे त्या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर आहोत. मग आपण म्हणतात तसं प्रत्येक माणसाने ते व्हायला पाहिजे. पण याकरता एकूणच आपण जे वेगवेगळे जनजागृतीचे उपक्रम करतो त्यातून लोक पुढे येतात. हा प्रतिसाद पाहिल्यानंतर आपल्याला मनात काय वाटतं की हा बदल पुढच्या भविष्यामध्ये अजून वेगाने होतील आणि पण पर्यावरणाचं रक्षण करू शकू? 100%. आणि त्याच्याशिवाय मला असं वाटतं की आपल्याला पर्याय नाही. बरोबर. आपण अशा स्टेजवर आहोत की आपल्याला तो पर्याय नाही आहे. आज अवकाळी पाऊस, दुष्काळ म्हणजे एक्स्ट्रीम. पण मला असं वाटतं की हे एक्स्ट्रीम नाही आहे. याच्यापेक्षा अजून एक्स्ट्रीम वेदर बघायचं आपल्याला बाकी आहे. आणि जर आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावं लागेल, जर आणायचं असेल तर वी ऑलरेडी टू लेट. आपल्याला उशीर झालेला आहे. मग आपल्याला आत्तापासूनच ते बदल घडवावे लागतील. आणि त्याच अनुषंगाने जे सिंगल यूज प्लास्टिक, जे सिंगल यूज प्लास्टिक आहे खरं म्हणजे तर ते बॅन आहे. आपल्याला प्लास्टिकची कुठलीही पिशवी वापरता येत नाही. बरोबर. तरी आपण हमखास आपण ज्या मार्केटला जातो, भाजीवाला देतो, आपण ती घेतो आणि घरी येतो. पण आता ही प्रोसेस हे सगळ्यांना माहिती आहे की ते पर्यावरणाला किती घातक आहे. एखादी कापडी पिशवी घरातून जेव्हा आपण भाजी घ्यायला जातो किंवा आता कुठल्या सुपरमार्केटमध्ये जातो तिथे ती अवेलेबल असते. 5 रुपयाची 5 रुपये घेतात. पण 5 रुपयाची कापडी पिशवी म्हणजे काहीच नाही. आज 5 रुपयात चहा सुद्धा भेटत नाही आपल्याला. पण आपण ती पिशवी नाही घेणार. आपण तरी ती प्लास्टिकची पिशवी भाजी लावून घेणार. काही सर्वसामान्य सातत्याने अशी भूमिका घेत असतात. बघा ना, काही दिवसांपूर्वी 2018 साली सिंगल यूज प्लास्टिकच्या माध्यमातून बंदी चांगली आली होती. आजकाल परत सगळं लोक वापरायला लागलेत. मग लोक स्वतःला जबाबदार ठरवतच नाहीत, परत शासनाकडे बोट दाखवतात. कितपत योग्य? म्हणजे शेवटी लोकांचं सहकार्य अपेक्षित आहे ना शासनाला. मी आता शासन म्हटलं की इट इज अ डेमोक्रेसी. डेमोक्रेसीमध्ये महत्त्वाचा पिलर असतो तो आपले मतदार, आपली जनता. जर एखादा तुम्ही पिलर काढून टाकला तर ती डेमोक्रेसी कोलॅप्स होणार. म्हणजे शासन कोलॅप्स होणार. शासन केव्हा चालेल? किंवा मग कुठलेही धोरण, कुठलंही गाईडलाईन्स, कुठलेही नियम हे जोपर्यंत पाळले जाणार नाही तोपर्यंत त्या नियमाचं उल्लंघन जोपर्यंत आपण करत राहू, स्ट्रिक्ट नियम आणून 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 कोणाला दंड लावणं, दॅट इज नॉट दी अल्टिमेटम. आज म्हणजे माझं साधं मत आहे एक व्यक्ती म्हणून, इंडिव्हिज्युअल म्हणून, की एखाद्या भाजीवाल्याला आपण जर मी 5,000 रुपये दंड लावला प्लास्टिकच्या पिशवीसाठी, त्याची बिचाऱ्याची दिवसाची कमाई किती आहे आणि त्याला मी 5,000 रुपये दंड लावतो. पण जर मीच सांगितलं की नाही माझ्याकडे कापडी पिशवी आहे, तू ती देऊ नको, मग मी वारंवार ते सांगतो की एक इंडिव्हिज्युअल म्हणून आपण काय करतो, आपली जबाबदारी किती आहे. बिकॉज पर्यावरण हे काय शासनाची जबाबदारी नाही आहे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणून आता आपण रेस्टॉरंट्समध्ये जातो, तिकडे आपण टिश्यू पेपर यूज करतो, बरोबर. अगोदर जर आपल्याला आठवत असेल तर अनेक ठिकाणी ते आपल्याला कपडा देत होते, रुमाल देत होते, रियुजेबल वॉश करून वापरू शकतो. पण नाही, आता टिश्यू पेपर येतात, बरोबर. तर ह्या अशा लहान सहान गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण कुठेतरी आयडेंटिफाय केल्या पाहिजे. मला माहिती आहे की सगळे व्यस्त असतात आपल्या. मला तुमच्याशी बोलताना खूप चांगलं वाटलं असं की म्हणजे आपण ज्या दृष्टिकोनातून विचार करताय, आपण आत्ता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आहात, पण असा वेगळा विचार म्हणजे आपल्यासारखी यूथ आणि नवीन पिढी सातत्याने करते असं एकूण लक्षात येते. कारण त्याचे परिणाम दिसत आहेत की आजकाल मुलं चॉकलेटचा रॅपर टाकून देत नाहीत, ते खिशात ठेवायला होते बाबांना. म्हणजे आम्हाला आशातही वाटतंय की पुढे काहीतरी नक्की घडेल. 100%. मग हे आहे बिहेवियरल चेंज. हां, राईट, बरोबर. आता गाडीमध्ये जेव्हा आपण कुठे काही चॉकलेट खातो
आपण खिडकीकडून बाहेर टाकत नाही, नाही, बरोबर, आपण आपल्या साईड पॅनलमध्ये ठेवतो. खरं आहे. आणि जेव्हा आपण कुठे उतरलो तर आपण ते डस्टबिनमध्ये टाकतो. दिस इज कॉल्ड बिहेवियरल चेंज. आता अनेक ठिकाणी नाही, मगाशी असं तुमचा मला मुद्दा, आता मला वाटतं प्रकर्षाने आम्हाला मुद्दा यासाठी सांगायचा आहे की मगाशी आम्ही एका ठिकाणी जेव्हा ती कॉफी घेत होतो तेव्हा तिथे पाणी आणून देणाऱ्या माणसाला सिद्धेशजीने सांगितलं की अरे बाबा, पाणी प्रत्येकाला देताना ना ते 2च घोट दे, का पूर्ण ग्लास भरतो? तर म्हणजे मला वाटतं ही छोटी गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची आहे. असं प्रत्येकाने ठरवलं तर किती वाचेल? 100%. आणि त्याच अनुषंगाने आता मी सगळीकडे माझी पाण्याची बॉटल घेऊन फिरतो. हो. तर ऑब्व्हियसली सगळ्यांना ते पॉसिबल आहे की नाही, दॅट इज सेकंडरी भाग. पण जेवढं शक्य होईल तेवढं ॲटलिस्ट आपण जो प्लास्टिकचा वापर आपल्या जीवनामध्ये किती कमी करू शकतो हे सगळ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि आपण जो मुद्दा मांडला की मला जर एक घोट एवढी तहान लागले तर मी तेवढंच पाणी पिईन. आता मी आपल्या स्टुडिओचं उदाहरण देतो की मला 2 वेळा पाण्याची बॉटल ऑफर केली, मला नको होतं, पण शेवटी पाणी दिसलं की आपल्याला वाटतं की एक घोट द्यावं. पण जोपर्यंत मी ती बॉटल संपवत नाही तोपर्यंत मी बॉटल सगळीकडे मिळवत बसेल. नाही तर आपल्याला काय असतं, एक घोट केली आपण ठेवून दिली आणि आपले जे लोक असतात ती मग उचलतात आणि डस्टबिनमध्ये टाकतात. मग हे एटिकेट मॅनर्स चुकीचे आहेत, मारक आहेत पर्यावरणाला. नाही, मला असं वाटतं हे एटिकेटपेक्षा हे मॅनरलेस झालं. नाही, मला पाणी सुद्धा वेस्ट नाही करायचं. बरोबर, हे खरंच आहे, पाणी सुद्धा वेस्ट नाही करायचं. करायचं. आणि आता जर आपण पाण्याच्या विषयावर बोलतोय की एक बोर्ड म्हणून मी जेव्हापासून जॉईन केलंय, एक इनिशिएटिव्ह असा घेतलाय की जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत की ज्यांना पाणी लागतं त्यांच्या प्रोसेसिंगसाठी, मॅन्युफॅक्चरिंगसाठी, सगळ्यांना आम्ही इन्सिस्ट करतो की तुम्ही ते पाणी रिसायकल करा, तुम्ही ते पाणी पुन्हा तुमच्या प्रोडक्शनमध्ये यूज करा. जर तुम्हाला ते एक्सेस पाणी राहिलं तर तुम्ही कुठल्याही नॅचरल स्त्रोत न सोडता तुम्ही ते बॉटल करा. तुम्ही जिकडे दुष्काळ आहे तिकडे टँकर म्हणून पाणी प्यायला पाठवा. अशा काही CSR मध्ये त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि आश्चर्य वाटतं की अनेक इंडस्ट्री समोरून आल्या आहेत की आम्हाला आता ZLD करायचं आहे. मी म्हणलं तुम्हाला ते महाग पडत असेल. म्हणलं नाही, जर का पाण्याचे भावच एवढे वाढले आहेत आम्हाला रिसायकल करणं स्वस्त पडतं. म्हणून सो दॅट इज अ आय ओपनर. मग तुमचं म्हणणं की अशा इंडस्ट्री रिसायकल करावं, टँकरमध्ये भरून दुसरीकडे ज्या ठिकाणी रिसायकल यूज होणारं पाणी आहे गार्डनिंग बिल्डिंग त्यासाठी द्यावं, अशा सगळ्या गोष्टी त्यांना करता येणं शक्य आहे त्या प्रिमायसेसमध्ये. 100%. आणि शक्य आहे, सगळं शक्य आहे. आज आम्हाला हेही कळतं की आज मार्केट एवढं कॉम्पिटेटिव्ह झालं, बरोबर, तर त्यांना ते परवडलं नाही तर त्यांचे प्राइसेस वाढतात आणि ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये मग कम्पीट करू शकणार नाही. तर तोही क्रिटिकल बॅलन्स आहे, तो त्यांना मेंटेन करणं गरजेचं आहे. मग तुम्ही ते एका इंडस्ट्रीला सांगितलं की ते रिसायकल होणारं पाणी काही बाटल्यांमध्ये भरा, तुमच्या कर्मचाऱ्यांना द्या आणि तुमच्याकडे वाटेत जी झाडं दिसतात, कुंड्या दिसतात, त्यांना टाकायला ते प्रवृत्त करा. म्हणजे ही एक चांगली कल्पना त्यातली आहे. 100%. आणि इनफॅक्ट आता अनेक इंडस्ट्रीमध्ये सांगतो की तुमच्याकडे 100 एकर जागा आहे, तुम्ही युटिलाइज करता त्यातली 25-30%, आणि समजा ती एका मोठ्या गावामध्ये बसलेला आहे, तुम्ही CSR म्हणून करतात, बऱ्याचशा गोष्टी करतात, तुम्ही CSR म्हणून तुम्ही गाव अडॉप्ट करा. तिकडचा घनकचरा, तुमच्याकडे 100 एकर जागा आहे, एखादा तुम्ही CSR मध्ये तुमच्याच जागेवर एक प्लांट टाका, बरोबर, घनकचरा पिकअप करा, तिकडे करा आणि त्याचं जे कंपोस्ट तयार होईल तुम्ही गावातल्या शेतकऱ्यांना द्या. दिस इज कॉल्ड सर्क्युलर इकॉनॉमी. बरोबर, तुमचंच CSR, तिकडचाच कचरा, त्याचंच कंपोस्ट तयार होणार आणि परत तुम्ही गावकऱ्यांना देणार. गावकरी पण खुश, तुमचं CSR पण तुमचा हेतू साध्य होतो आणि माझं परिसर हे स्वच्छ राहतं. म्हणजे साम बाप्पामध्ये आपण म्हणूनही चर्चा करतोय, आपल्याला वाटेल की साम बाप्पा नाव दिले आपण ही चर्चा का करतो, कारण गणपती ही आराध्य देवता, निसर्ग देवता आहे आणि निसर्गाची काळजी घेणं हे प्रत्येक उत्सवाचं कर्तव्य आहे. आजच्या साम बाप्पाच्या निमित्तानं आपल्याला काय छोटंसं सांगता येईल लोकांना की काय करणं अपेक्षित आहे जेणेकरून आपण ही पृथ्वी वाचवू शकतो, वसुंधरा वाचवू शकतो, प्रत्येकाचं योगदान किती महत्त्वाचं आहे. साम बाप्पा या अनुषंगाने मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की येणारे जे सण आहेत, फक्त गणपतीत नाही, दिवाळी असेल, होळी असेल, ईद असेल, नवरात्री असेल, हे सण जर आपण वैयक्तिक रूपेने मला पर्यावरणासाठी काय करता येईल या दृष्टिकोनातून जर आपण सण साजरे केले तर मला असं वाटतं की आज बोर्ड म्हणून, शासन म्हणून, महानगरपालिकेकडून कोणी असू द्या, हे आम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज पडणार नाही. साधं उदाहरण देतो की DJ आणि आपले ढोल ताशा पथक, नवरात्रीमध्ये सुद्धा जे DJ असतात आणि बँड असतात त्याच्यामध्ये फरक, गुलाल असतो, ऑर्गॅनिक असतो, केमिकलवाला असतो, इनऑर्गॅनिक असतो, ते असे अनेक उदाहरणं आहेत. पण हे जर साम बाप्पाच्या माध्यमातून
येणारे सण सगळे सण आपण पर्यावरणपूरक साजरे केले पाहिजे असे मला असं वाटतं की खरं आहे. सगळ्यांनी सिद्धेशजींनी जे सांगितलं त्याप्रमाणे येणारे प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करायला हवेत आणि पर्यावरण रक्षणामध्ये सहभागी होणारा प्रत्येक नागरिक हा सेलिब्रिटी आहे. हा नवीन एक विचार सिद्धेशजी आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलात, त्याबद्दल आपले आभारही व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल पुन्हा एकदा पुढच्या भावी वाटचालीची शुभेच्छा देऊन आपण इथे एक स्वल्पविराम घेणार आहोत, कारण आपण अशाच पद्धतीने साम टीव्हीच्या वेगवेगळ्या उपक्रमातून नक्कीच भेटत राहू. कारण पर्यावरणाचं संवर्धन करणं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि साम टीव्ही त्याला बांधील आहे. इथेच थांबूया. पुन्हा एकदा सगळ्यांना पर्यावरण स्नेही शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या एका विशेष क्रमात. तोपर्यंत धन्यवाद.